बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच पदाची पोटनिवडणूक जाहीर. 28 एप्रिलला मतदान तर 29 एप्रिलला निकाल जाहीर होणार. तर सरपंच पदासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील बांगलादेशींचं अतिक्रमण हटवलं. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ ट्विट केला. फलाटावरती झालं होतं प्रचंड अतिक्रमण. अनेक परदेशी पर्यटकांनी देखील व्हिडिओ बनवले होते. धाराशिवमध्ये 10 कोटी 38 लाखांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त. नळदुर्ग तुळजापूर रोडवरील नाकाबंदी दरम्यान ऑइल जप्त करण्यात आलं. पोलिसांनी पाठलाग करताच संशयास्पद कारमधून रस्त्याच्या कडेला बॅग फेकून दिल्याची घटना. तर 2 अज्ञात इस्मांविरोधात गुन्हा दाखल. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये चोरीचा प्रकार. मंदिरातील कर्मचाऱ्यांनाच मारला. दानपेटीतील पैशांवरती डल्ला. दादर पोलिसांनी आरोपीला अटक केली. मंदिरातील सीसीटीव्हीमुळे चोरीचा प्रकार समोर. गोंदियाच्या नागरा इथं जुगार अड्ड्यावरती पोलिसांची धाड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 7 आरोपींवरती गुन्हा दाखल. तर आरोपींकडून रोख रक्कम आणि 5 अँड्रॉइड मोबाईल जप्त. पुण्यामध्ये ऑनलाईन इलेक्ट्रिक शेगडी पडली महागात. ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांकडून 3,10,000 रुपयांची फसवणूक. कोथरूड पोलिसांकडून सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरती झालेल्या गोळीबार प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक असलेल्या गोलू पंडित उर्फ प्रदीप शर्माला उत्तर प्रदेशमधून अटक. मुंबई गुन्हे शाखेची कारवाई. प्रकरणातील 14वी अटक. तर 1 फेब्रुवारीला झाला होता गोळीबार. जळगावच्या भुसावळमधील खडका गावामध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागामधून मुलीच्या नातेवाईकांकडून तरुणाला नग्न करून बेदम मारहाण. 18 वर्षीय तरुणीच्या गावभर दिंड काढल्याचा प्रकार समोर. घटनेप्रकरणी 10 जणांवरती गुन्हा दाखल. तर 5 जणांना अटक केली आहे. वाशिममध्ये चालत्या बसमधून दागिने चोरी करणारी टोळी जेरबंद. महिला प्रवाशांना लक्ष करत दागिन्यांवरती चोरी. संभाजीनगर इथल्या टोळीला वाशिम पोलिसांनी अटक केली आहे. महाड रायगड रोडवरील नाते गावामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. अंगाला तेल लावलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आखाती युद्धाचा परिणाम घराला लागणाऱ्या रंगावरती देखील. युद्धामुळे रंग निर्मितीला लागणाऱ्या पिगमेंट, बाइंडर आणि सॉल्व्हेंट या घटकांच्या उत्पादनावरती परिणाम. त्यामुळे रंगाच्या किमतीमध्ये 15 ते 20% वाढ. दुकानदारांकडून नवीन ऑर्डर या घेणं देखील कंपनीकडून बंद झालंय. नागपूर जिल्ह्यातील देवलापार गावामध्ये बिबट्या गोठ्यात शिरला. वनविभागाची टीम दाखल. मात्र डार्टसाठी आणलेलं औषध हे कालबाह्य निघाल्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यास विलंब. नागरिकांचा संताप. राज्यामध्ये झालेल्या पूर्व मोसमी पाऊस आणि गारपिटीचा पिकांसह फळबागांना मोठा फटका. राज्यातील 51,488 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांसह फळबागांचंही नुकसान. तर सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे झाडं, घरं आणि पशुधनाच्या गोठ्याचंही नुकसान. हवामान बदलाचा धाराशिवमधील आंबा उत्पादकांना मोठा फटका. आंबा गळतीमुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये. तर पंचनामे करून तातडीनं मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी आहे. धाराशिव जिल्ह्यातील आंबा बागायतदाराचं पूर्ण 99% नुकसान झालेलं आहे तवराचं धुका आणि धुईमुळे. आणि आहेत हे आंबे हे पूर्ण गळून चाललेले आहेत. त्यामुळं धाराशिव जिल्ह्याला कोकणाप्रमाणे पॅकेज देऊन तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, ही आम्हाला शासनाला नम्र विनंती आहे. संभाजीनगर अहिल्यानगर रस्त्यावरील अपघातांसाठी शासन जबाबदार. छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठाचा सरकारला इशारा. छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याची खंडपीठाची माहिती. तर रस्ता तात्काळ दुरुस्त न केल्यास सरकारकडून भरपाई घेणार, खंडपीठाचा इशारा. पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज अंतिम थरार. अंतिम सामन्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हजर राहणार. माती आणि गादी विभागातील विजेत्यांमध्ये केसरी किताबाची अंतिम लढत ही आज रंगणार. भंडाऱ्यात विविध मागण्यांना घेऊन आज सकल ओबीसींचा महामोर्चा. महामोर्चामध्ये काँग्रेसचे नाना पटोले, भाजपचे परिणय फुके यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार. जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम तयार करून जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी. भंडारा जिल्ह्यातील नदीकाठावरील 109 वाळू घाटांवरील बंदी उठवली. हरित लवादाच्या मुख्यपीठाकडून याचिका निकाल.
भंडारा, तुमसर आणि साकोली या उपविभागांचा समावेश आहे. तर लिलावामधून राज्य सरकारचा 161 कोटी 74 लाखांच्या महसुलाचा मार्ग मोकळा आहे. डहाणूकरांसाठी 15 डब्यांची लोकल सेवा अद्याप नाहीच. डहाणू वैतरणा भागातील प्रवाशांबाबत पश्चिम रेल्वे भेदभाव करत असल्याचा आरोप. 19 गाड्या 15 डब्यांच्या केल्यानंतर देखील त्यामध्ये डहाणूचा समावेश नाही. देशातील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला AI आधारित सुरक्षा कवच, उच्च तंत्रज्ञान कॅमेरे, रिअल टाइम मॉनिटरिंग आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, अनधिकृत प्रवाशांना रोखण्यासाठी उपाययोजना. किशोरवयीन क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने घेतली पत्रकाराची फिरकी. IPL मध्ये किती रन्स काढणार असा पत्रकाराचा सवाल. तर प्रश्न विचारला तर 2 ते 3 हजार रन काढेल. वैभवच्या उत्तरानंतर पत्रकार परिषदेमध्ये हास्यकल्लोळ. लेबनॉनमधल्या युद्धबळींची संख्या